तर आपण तुका म्हणे यामध्ये आज श्री तुकाराम महाराजांचे जे अभंग आहेत, गाथा आहे, तर त्या गाथ्यामध्ये 4,500 अभंग आहेत. त्यामधला एक अभंगच आज आपण निवडलेला आहे. आणि हा अभंग तुकाराम महाराजांनी हा अभंग जरी तुकाराम महाराजाचा नसला, तुकाराम महाराजांच्या गाथ्यामध्ये असला, तर हा तुकाराम महाराजांचा अभंग नाही. असे अनेक अभंग तुकाराम गाथ्यामध्ये आहेत. तर हा अभंग आहे तुकाराम महाराजांच्या बंधूचा. तुकिया बंधू म्हणे. तर असे आपले अनेक अभंग पाहायला भेटतात. तर कान्होबा जे होते ते कान्होबाने काही अभंग लिहिले आहेत आणि तुकाराम महाराजांनी. तर हा अभंग जो आहे पूर्वी अ, तुम्हाला माहित असेल तर पूर्वी 12 बलुतेदार होते, जर तुम्हाला माहित असलं. त्या व्यतिरिक्त समाज समाज प्रबोधनासाठी आणि समाजाच्या उत्थानासाठी, समाजाला शिक्षण देण्यासाठी जसे आपण श्रीमद भागवतामध्ये पाहिलं की 24 गुरु जे अवधूत ब्राह्मणांचे होते, तर त्यांनी त्यांच्याकडून शिक्षण घेतलं. तसं लोकांनाही सर्व प्रकारचं पांगुळणं म्हणजे काही व्यक्ती असायचा, तो गावाच्या मधोमध एखादं झाड असेल, त्या झाडावर उंच जायचा आणि जोर जोरामध्ये तो भजन गायचा आणि उपदेशपर भजन गायचा. आणि त्या झाडाखाली मग लोक त्याला देण्यासाठी जे काही द्यायचे, त्यांना भेट वस्तू ते आणून ठेवायचे. आणि असं गायल्यानंतर बराच वेळ तो निघून जायचा ती घेऊन. त्याच्यावर त्याचा उदरनिर्वाह व्हायचा. तसाच वासुदेव, त्याच्यानंतर सकाळी 4 वाजता येणारा कुरमुडेवाला. कुरमुडा म्हणजे त्याच्या हातामध्ये कंदील असायचा आणि तो व्यक्ती गावभर त्याचं कुरमुड वाजवायचा. कुरमुडाचं एक छोटंसं डमरू असायचं, तो वाजवायचा आणि लोकांना उपदेश द्यायचा की सकाळी ब्रह्ममुहूर्तावर झोपणं, आता जागे व्हा. जागे व्हा हा त्याला म्हणण्याचा अर्थ होता त्याचा, की आता तुम्ही काय करा, उठा आणि चांगल्या कामाला लागा. म्हणून 4 वाजता तो उठवायचा. आणि हे जे होते तर ते उपदेशपर संबळवाला आणि अनेक असे जे लोक यायचे त्यापैकीच. आणि याच्याच माध्यमातून या संत महंताने आपले अभंग लिहिलेत. आणि ते जे अभंग आहेत, तर हरे कृष्ण, माझा आवाज येतोय का? हो, येतोय प्रभूजी. हा, माझा तर व्हिडिओ बंद केला. ते म्हणते यू कॅन नॉट स्टार्ट युअर व्हिडिओ बिकॉज इट हा, इज डिसेबल बाय होस्ट. बरोबर आहे? हा, थांबा मी बघते प्रभूजी. आता बघा प्रभूजी, चालू होतो का? हा, ठीक आहे. झालं झालं. तर मग हाच तो आजचा जो अभंग आहे, हा वासुदेव. वासुदेव जो प्रकारचा आहे, वासुदेव नाव का आलं? तर आपल्याकडं तुम्हाला तद्धित हा प्रकार व्याकरणातला माहित असेल, तर त्याच्यामध्ये त्यापासून उत्पन्न होणारा, जसं कोणतेय, कुंतीपासून आलेला कोणतेय अर्जुन, वसुदेवापासून आलेला वासुदेव म्हणजे भगवान श्रीकृष्ण. तसाच पूर्वी एक मोराचा मुकुट घेऊन, या चित्रात तुम्हाला जो दिसतोय, तर मोराचा एक मुकुट घेऊन घालून तो भगवंतांचे भजन गायचा. सकाळी येऊन वासुदेवाची कृष्णाचं भजन तो गायचा आणि उपदेश करायचा. तोच अभंग इथे कान्होबा आपल्याला सांगतायत की माणसाच्या जीवनामध्ये कशी नामस्मरणाची आवश्यकता आहे आणि क्षणभंगुरता आहे हे सांगण्यासाठी हा अभंग आहे. त्या अभंगामध्ये बघा, मी अभंग म्हणतो त्याच्यानंतर आपण एका एका ओळीचे आशय पाहू. गातो वासुदेव मी ऐका, चित्त ठेवूनी, चित्त ठेवणी भावी ठावी भावे ऐका, डोळे झाकुनी रात्र करू नका, काल करीत बैसला लेखागा,
राम राम स्मरा आधी, लाहो करा गाठ घाला मूलबंदी, सांडावा उगी या उपाधी, लक्षे लावून राहा गोविंदी गा, लक्ष लावून राहा गोविंदी. ऐसा अल्प मानवी देह, शतगणिले अर्धे रात्र काय, पुढे बालत्व पिढा रोगक्षय, काय भजनासी उरले ते पाहेगा, काय भजनासी उरले ते पाहेगा. क्षणभंगुर नाही भरवसा, वारे सावध सोडा मायाशा, नचले बल पडेल मग फासा, पुढे हुशार थोर आहे ओळ सागा, पुढे हुशार थोर आहे ओळ सागा. काही थोडे बहुत पाठ लाग पाठ, करा भक्ती भाव धरा बळकट, तन मन ध्यान लावून नीट, जर असेल करणे गोड सेवट गा, जर असेल करणे गोड सेवट गा. विनवितो सकल जना, कर जोडुनी थोर लहाना, विनवितो सकल जना, कर जोडुनी थोर लहाना. दान इतुले द्या मज दिना, मने तुकिया बंधु राम मनागा, मने तुकिया बंधु राम मना. तर या अभंगामध्ये या पहिल्या ओळीमध्ये तुम्हाला हा जो वासुदेव आहे, तर या वासुदेवामधलं दर्शन जे तुम्हाला दिसत असेल, जो तुम्हाला सांगितलं सकाळी सकाळी कुरमुळेवाला 4 वाजता येऊन गेल्यानंतर 5च्या सुमारास हा वासुदेव यायचा आणि गावभर काय करायचा तो, गातो वासुदेव मी ऐका, चित्त ठेवून ठाई भावे एका, डोळे झाकुनी रात्र करू नका, काल करीत बैसला लेखागा. तर आजचा हे आधुनिक समाज जो आहे, या आधुनिक समाजामध्ये तुम्ही पाहिलं असेल तर 24 तास बेड आपल्याकडे असतो पडलेला, आणि रात्र रात्री उशीरपर्यंत लोक जागतात आणि सकाळी ज्या टायमाला उठायला पाहिजे त्या वेळेत ते उठत नाहीत. आणि म्हणून इथं सांगितलंय की डोळे झाकून रात्र करू नका. तुम्ही डोळे झाकले म्हणजे रात्र आहे असा अर्थ होत नाही, हा उठण्याचा वेळ आहे. म्हणून असा उपदेश करण्यासाठी हे जे कान्होबा इथे सांगतायत की आता तुम्ही हे अज्ञानाचा अंधकार, जे तुम्ही डोळे मिटून घेतलेत आणि असं भ्रम तुमच्या मनात निर्माण झालाय की हा सकाळ नाहीये, तर तुम्ही हे सोडा आणि काय करा, रात्रीसारखा अंधार करू नका. तर हा वेळ जो आहे, काल करीत बैसला लेखा, काल म्हणजे हा वेळ किंवा यमराज तुमचा आयुष्याचा हिशोब ठेवतोय तुम्ही काय करताय ते. म्हणून तुम्ही असं करू नका, सावध व्हा. तर तुम्ही आता उठा, असं यामधून त्यांना सांगायचं आहे. म्हणून मनुष्याने आपला जो सकाळचा ब्रह्ममुहूर्ताचा वेळ आहे तो अतिशय महत्वपूर्ण वेळ आहे, तर तो आपण काय केला पाहिजे, वाया नाही घातला पाहिजे. म्हणून या पहिल्याच ओळीमध्ये त्यांनी सांगितलंय, गात वासुदेव मी ऐका, मी वासुदेव झालोय, म्हणजे म्हणजे भगवंतच. तर परंतु हे भगवंत नाही, तर तुम्हाला दिसत असेल मोराचा पंख त्यांनी डोक्यावर धारण केला आहे आणि तो वासुदेवाचं चिंतन करतोय, कारण त्याचा उद्देशच वासुदेवाविषयी जागृती करणं आहे. म्हणून हा जो आहे तो चित्त ठेवून ठाई, त्यांनी सांगितलं चित्त, चित्त म्हणजे मन, एका ठिकाणी कुठं जाग्यावर, आपण म्हणतो जाग्यावर मन आहे का, ठाई भावे करा एक. तर भावाने आत्मीयतेने चेतनेने कृष्ण भावना येतो तसं एकत्र करा, आणि कशासाठी, भगवंताच्या ठाई ठेवा ते, असं या पहिल्या ओळीत सांगितलेलं आहे. आणि ते पुढे सांगतायत, पुढे सांगताना ते म्हणतायत, राम राम स्मरा आधी, राम राम स्मरा आधी,
लाहो करा गाठ घाला मूलबंधी, सांडावा ओगिया उपाधी, लक्ष लावून राहा गोविंदिगा, लक्ष लावून राहा गोविंदिगा. तर आपल्या त्यांनी सांगितलं बाकीचे सगळे कामं सोडा हो तुम्ही. आ राम राम स्मरा आधी, भगवंताचं नाव अगोदर घ्या आणि काय करा, ऐसा लाभ बांधा गाठी, संसाराची होय तुटी. हा भंग तुम्ही ऐकला असेल. हं? तर असा लाभ, लाहो म्हणजे लाभ करा तुम्ही. काय करा, अगोदर भगवंताचं नाव घ्या आणि ते भगवंताच्या नावाचं स्मरण करा आणि तो लाभ तुम्ही बांधून ठेवा. घाला मूळबंदी. आणि मूळ म्हणजे काय, तर मनाच्या मुलाशी अशी घट्ट गाठ बांधा की हाच आपला खरा प्रॉफिट आहे, हाच आपला खरा लाभ आहे. नाहीतर मनुष्याच्या जीवनामध्ये काय लाभ आहे? हं? तर आपल्याला ह्या ज्या उपाधी आहेत, सांडावा उगिया उपाधी, लक्ष लावून राहा गोविंदी. जर आपलं लक्ष या उपाधीमध्ये राहिलं, मी स्त्री आहे, मी पुरुष आहे, मी अध्यक्ष आहे, मी कोऑर्डिनेटर आहे, मी ब्रह्मचारी आहे, मी वानप्रस्थ आहे, मी ग्रस्त आहे, अशा सगळ्या ज्या उपाधी आपण जर लावून घेतल्या, मी मिनिस्टर आहे, प्राध्यापक आहे, IIT आहे, ह्या सगळ्या उपाध्यामध्ये आपण जर अडकलो आणि आपल्या ह्या उपाधीलाच आपल्या उपाधीलाच लोक काय म्हणतात, हं? तुम्हाला कुठे गेलं तर ह्या उपाधीला किंमत आहे, माणसाला किंमत नाही आहे कलियुगामध्ये. म्हणून ते म्हणतात सांडावा उगिया उपाधी, ह्या उपाधी सोडा तुम्ही आणि खरा लाभ जो आहे तो रामनाम, तो तुम्ही गाठी बांधा, मुलाशी बांधा आणि ह्या निराधिक उपाधी सोडून द्या. गोविंद म्हणजे भगवंताच्या चरणाचा आश्रय घ्या असं सांगितलेलं आहे. तर म्हणून ह्या उपाधी, तर तुम्हाला उपाधीविषयी तुम्हाला मी एक गोष्ट सांगितली होती. आता कोण कोण जॉईन झाले मला माहित नाही, नवीन जुने जॉईन होतात. हा, तर यामध्ये सांगतो तिला, ही गोष्ट तुम्ही ऐकलेली आहे बरोबर आहे? ऐकलेली आहे का? उपाधीविषयी गोष्ट आहे. ठीक आहे, ऐकलेली आहे. कोणीच त्यांनी आठवत ऐकलेली. नाही प्रभूजी. हा, नाही 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 आठवत नाही. आठवत नाही प्रभूजी. तुम्ही आठवत सांगितली नाही, असेल सांगतो तिला. हा नाही आठवत नाही प्रभूजी. हा, बरं मी सांगतो, थोडक्यात सांगतो. तर उपाधी कशी असते बघा, सांडावा उगिया उपाधी. तर एक मुलगा होता, तो दगड फोडायची त्याची आई, आणि मग तो जाताना त्याला विचारायचा की हे चाललंय काय, तो जीप आहे, कार आहे वगैरे, आणि तो रडायचा, मला पण कार पाहिजे, जीप पाहिजे. ती म्हणे आपण शिकलं पाहिजे, मोठं झालं पाहिजे, मग मिळतं. मग मला शिकायचं म्हणून तो रडायचा. आणि मग कोण शिकवणार त्या दगड फोडणाऱ्याच्या मुलांना? मग एकदा एक तो साहेब त्यांना पेमेंट द्यायला येतो आणि तो त्याला घेऊन जातो आणि एका हॉस्टेलमध्ये ठेवतो. तो मुलगा पुढे मोठा होतो, चांगला व्यायाम करतो, आणि ज्यावेळेस तो 12वी पास होतो, 18 वर्षाचा होतो, तर त्यावेळेस त्याने शरीर कमावलेलं असतं, त्याला माहीत असतं, आणि तो पोलीसमध्ये भरती होतो. पोलीसमध्ये भरती झाल्यावर थोडा त्रास होतो आणि मग तो परत सेवांतर्गत परीक्षा देऊन तो PSI होतो, मोठा होतो, सत्य घटना आहे. आणि मग तो मोठा झाल्यावर त्याला लोक नमस्कार म्हणत असतात, लोक गुड मॉर्निंग म्हणत असतात, राम राम म्हणत असतात. तर तेव्हा तो नेहमी, तो त्यांना कधीच उत्तर देताना तो राम राम नमस्कार वगैरे काही नाही म्हणायचा. तो म्हणायचा सांगतो तिला. प्रत्येक वेळेस तो काय म्हणायचा, सांगतो तिला. आणि मग लोक म्हणायचे हा का पोलीस वेडा आहे का, हा साहेब वेडा आहे का? म्हणून एकदा दोन हवालदारांनी त्याला विचारलं, साहेब आम्ही रोज सकाळी तुम्हाला आल्यानंतर गुड मॉर्निंग म्हणतो आणि तुम्ही सांगतो तिला म्हणता, हा काय प्रकार आहे? म्हणजे आम्हाला काय कळायचं, आम्हाला अपमान झाल्यासारखं वाटतं. मग तो म्हणला की चला माझ्या ऑफिसमध्ये या. आता त्यांना वाटलं साहेब रागावतील, काहीतरी करतील, आणि मग तो त्यांना घेऊन गेला ऑफिसमध्ये. आणि ऑफिसमध्ये जी ती त्याची चेअर ठेवली होती, जी खुर्ची होते, त्यांनी आपली टोपी काढली, त्या खुर्चीवर ठेवली, आणि त्या खुर्चीला तो म्हणाला, आज सकाळी ऑफिसपर्यंत येईपर्यंत तुला हे 23-24 नमस्कार मिळाले. तेव्हा त्या दोन हवालदाराला उत्तर मिळालं, हं, की बाबा हा या खुर्चीला सांगतो. अगोदर त्यांच्या मनात भ्रम होता, सांगतो तिला म्हणजे बायकोला जाऊन सांगतो की आईला जाऊन सांगतो हा किती नमस्कार झाले. तर तो खुर्चीला सांगत होता. आणि तो त्या पोलिसांना म्हणाला की माझ्या या ज्या खांद्यावर असलेल्या पदांना, किंवा माझ्या डोक्यावर असलेल्या टोपीला, ह्या वर्दीला, माझ्या अंगावर असलेल्या या पोशाखाला
लोक नमस्कार करतात, मला कोणीही नमस्कार करत नाही. जर हे गेला तर मला, म्हणून मी या खुर्चीला येऊन सांगत असतो. तर त्याचा तो अनुभव त्यांनी जाणून घेतला होता समाजाचा. तर तसा आपल्याला पण असला पाहिजे, की ह्या उपाधी आहेत, या उपाधीलाच लोक नमस्कार करत असतात, या उपाधीचाच लोक आदर करत असतात. आपल्याला कोणी त्या आत्मेविषयी कोणाला आत्मीयता नाही. म्हणून त्यांनी सांगितलं की या उपाधी सोडा आणि हा लाभ तुम्ही मनाशी घट्ट बांधा, की आधी काय केलं पाहिजे, रामनामाचं स्मरण केलं पाहिजे. आणि मग आता पुढच्या ओळीमध्ये सांगितलेलं आहे, ऐसा अल्प मानवी देह, शत गणिले अर्धरात्र खाय, पुढे बालत्व पिढा रोग क्षय, काय भजनासी उरले ते पाहेगा, काय भजनासी उरले ते पाहेगा. तर राजा भर्तृहरीने 3 शतक लिहिले. पहिलं त्यांनी शृंगार शतक लिहिलं, त्यानंतर वैराग्य शतक लिहिलं आणि नीती शतक. तर त्यामध्ये जे वैराग्य शतक आहे त्यामध्ये इथे सांगितलेलं आहे की आपलं जे आयुष्य आहे, ऐसा अल्प मानवी देह. जरी मानवाला अल्प 100 वर्षाचं आयुष्य म्हटलं की अल्प आहे, त्यामध्ये तो कधी जाईल सांगता येत नाही. शतगणिले अर्धरात्र खाये, अर्धे तर रात्रीमध्ये जातात अंधारामध्ये. आणि मग काय राहतं शिल्लक, पुढे बालत्व पिढा रोग क्षय, काहे भजनासी उरले ते पाहे का. आता भजनाशी काय उरणार आहे तुम्ही विचार करा. आणि तेच वैराग्य शतक मध्ये सांगितलेलं आहे भर्तृहरीने, आयुर्वर्ष शतम नरणाम. तो म्हणला, आयु वर्ष शतम नरणाम, परिमितम रात्रो तदर्थम गतम. तो म्हणाला की परमितम इतम रात्रो तदर्थम अर्थम गतम. अहो त्याच्यामध्येच अर्धी रात्र गेलेली आहे, रात्रीमध्येच अर्ध आयुष्य गेलेलं आहे त्या जीवाचं. तस्यार्धश्च परश्च च अधर्म परम. तर तो म्हणला त्याच्यातही अर्ध, त्या तस्या अर्धश्य, त्या अर्ध्यातलं अर्ध परस्य, पर म्हणजे अर्ध, त्याच्या पुढचं अर्ध, त्या अधर्म परम, अधर्मामध्येच गेलंय. अधर्म म्हणजे काय, असं का म्हणला, बालत्व वर्धत यो योहो, च्या परम बालत्व वर्धत योहो. कारण कारण की बालपण जे आहे, है की नाही, अर्धा विषय 100 वर्षाचा आहे, 50 वर्ष कशात गेले, रात्रीनं खाल्ले. राहिले किती, राहिले 50, त्यातले 25 जे आहेत अर्धे, तशा अर्ध, त्याच्यातले 25 अर्धे, 12.5 वर्ष कशात गेले हो, बालत्वमध्ये गेले. माणूस बालपणा 12.5 वर्षाचा होईपर्यंत त्याला अक्कलच नसते, त्याला धर्मच कळत नाही. हं? आजकाल कळतोय, आजकाल आयुष्य कमी झालंय, तरी पण लोक धर्मानं वागत नाहीत. मग त्याच्यातले बालपणामध्ये क्रीडामध्ये गेले त्याचे 12.5, आणि 12.5 वर्ष जे आहेत, तर ते कशाने वर्धत यो, म्हणजे या वृद्धपणामध्ये गेले. आणि हे अधर्माच्या वृद्धपणामध्ये माणसाला जरा बुद्धी काम करत नाही, धर्माचं पालन करता येत नाही. हं? बुद्धिभ्रष्ट होण्याची शक्यता असते, सर्वांची नाही पण काही जणांची. म्हणून त्यांनी सांगितलंय शेष, आणखी काय राहिले, शेषम व्याधी आधी योग. तर काय सांगितलंय, शेषम राहिलेले जे आहेत ते कशात गेले तुमचे 25 वर्षे, व्याधी, व्याधी योग दुःख सहितम. आणि व्याधी म्हणजे आजारपण, योग आपल्या प्रिय व्यक्तीपासून, जे आपल्या आपल्या जवळच्या प्रिय व्यक्ती आहेत, जो कोणी आहे, आई बहीण भाऊ पत्नी पत्नी प्रियकर वगैरे वगैरे, त्यांचा वियोग म्हणजे त्यांचा विरह सहन होत नसतात, तो त्या विरहामध्ये त्याच्याच वेळ जातो. विरहामध्ये असताना मनुष्य चांगलं काही काय करू शकत नाही, त्याला काय करायचं तेही सुचत नाही. आणि दुःख सहित, आणि अनेक प्रकारचे दुःख आहेत या वियोगासारखे. त्याच्यानंतर पुढे राहिलेलं जे आहे, सेवादिभी निर्यते, आणि बाकीचं कामामध्ये सेवा करण्यामध्ये, ह्या सगळ्या समाजाची सेवा करण्यामध्ये तेच घेऊन जातात राहिलेलं शेष आयुष्य. जीवे वारी तरंग चंचल तरे. म्हणून हा जीव जो आहे,
जीवे वारी तरंग चंचल तरे. हं? जीव हा कसा आहे? वारी म्हणजे पाणी. पाण्यावर तरंग चंचल तरे, पाण्यावर जसे एकानंतर एक तरंग उठतात आणि ते चंचल असतात. सौख्यम कुत प्राणिनाम. आणि मग त्याचा जीव असा तरंगासारखा आहे, कधी मरेल कधी जाईल सांगता येत नाही. त्या चंचल पाण्याच्या तरंगासारखा एक गेली की दुसरी येते, जन्म मृत्यू चालू राहतो. सौख्यम कुतम प्राणिनाम. आणि मग कुठे सुख आहे सांगा बरं मनुष्याला. म्हणून ते तुकाराम महाराज पण तुकाराम महाराज बंधू कानोबा तेही हेच सांगतायत की भजनाला काय उरलंय तुमच्याकडे. म्हणून वेळ वाया घालू नका. तुम्ही काय करा, लगेच तुम्ही 1000 पण मारून सगळं की तुम्ही रामनाम स्मरा असं सांगतायत. आणि पुढे पुढे सांगतात ते की क्षणभंगुर नाही भरवसा. तर काय म्हणतायत ते, क्षणभंगुर नाही भरवसा. तर या क्षणभंगुर आयुष्याचा काय भरोसा? क्षणभंगुर नाही भरवसा, वारे सावध सोडा माया आशा. नचळे बळ पडेल मग फासा, पुढे हुशार थोर आहे ओल सागा. पुढे हुशार थोर आहे ओल सागा. तर अशा प्रकारे त्यांनी सांगितलं की आयुष्य क्षणभंगुर आहे हो, माणसाचा काय भरोसा. म्हणून त्यामुळे तुम्ही सावध व्हा, या माया आशा आकांक्षा सोडून द्या. जेव्हा हे शरीरात बळ आहे राहणार नाही. हं? न चले बल पडेल मग फासा. अहो शरीरात बळ राहणार नाही तेव्हा त्या काळाचा फाशा पडेल, म्हणजे मृत्यू जवळ येईल. आणि मग त्यावेळेस तुम्ही काय करणार? म्हणून तुम्ही काय करा, पुढे हुशार थोर आहे ओळ सागा. म्हणून त्या मृत्यू पुढे म्हणजे मृत्यूला, मृत्यूनंतर मृत्यू ओळ असा म्हणजे फार बिकट आहे हो मृत्यू तो. तर तुम्ही तो फार बिकट मोठा मृत्यू आहे थोर ओळसा म्हणजे, त्यासाठी तुम्ही आत्ताच हुशार राहा. नाही तर हा मृत्यू इतका बिकट आहे की काय काय सांगायचं तुम्हाला. म्हणून तुम्ही त्यापासून दूर राहा मृत्यूपासून. तर त्यांनी सांगितलं पुढे. मग या संदर्भात एक सुभाषित आहे. संपद स्वप्न संपत क्षमा करा मला. तब्येत ठीक नसल्यामुळे ते काय सर्दी खाशी खोकला येत राहिलं. संपद स्वप्न. संपद स्वप्न सकांशा यौवन कुंद मालिनी. संसारो जलफेनाभ्य सुखम पुष्पेषु यौवनम. सांगितलं संपदा म्हणजे संपत्ती धन आहे, ही स्वप्नासारखी क्षणिक आहे. स्वप्नामध्ये जे दिसतं त्याच्यात आनंद मिळतो, शरीरात विकारही उत्पन्न होतात, पण ते खरं नसतं. तर तसंच हे आपलं हे शरीर सुटल्यानंतर हे संपत्ती काही कामाची नाही. आणि हे तारुण्य जे आहे कुंद फळ्यासारखं जाईच्या, म्हणजे आपल्याकडे मोगरा म्हणतो आपण. तर त्या माळेसारखं आहे, गजऱ्यासारखं. कुंद कळ्या म्हणजे ते गजरा जो आहे तुमचा, तो कांत सुकून जातो. लावल्या लावल्या छान दिसतो, नंतर सुकून देतो. आता मग काय टिकणार आहे तो. म्हणून हा संसार कसा आहे? संसारो काय, संसारो जल फेनाभ्य. तर त्यांनी सांगितलं की हा संसार जो आहे तो कसा आहे? पाण्यावरच्या बुडबुड्यासारखा आहे. आणि सुख हे फुलाप्रमाणे क्षणभंगूर आहे. सुखम पुष्पे यौवनम. सुख म्हणजे यौवन, हे जेव्हा तारुण्य आहे आपलं, हे कसं आहे त्या फुलासारखं आहे. काही काही काळ फुल सुंदर दिसतं हो, तसं आहे. म्हणून हे क्षणभंगूर आयुष्य वाया घालू नका असं सांगितलेलं आहे. आणि पुढे सांगितलेलं आहे श्रीमद भागवताच्या 11व्या स्कंदातील दुसऱ्या अध्यायात 29व्या श्लोकामध्ये, दुर्लभो मानुषे देहो देहि नाशन मंगुर, तत्रापि तत्रापि दुर्लभम मन्ये वैकुंठ प्रिय दर्शनम. अहो, हा मनुष्य देह अतिशय कसा आहे? हा मनुष्य देह अतिशय दुर्लभ आहे.
किती दुर्लभ आहे. 84 लक्ष योनी पार केल्यानंतर मनुष्य देह मिळतो, आपल्याला मनुष्य शरीर मिळतं. आणि तुम्ही विचार करा, हा मनुष्याचा देह आहे. हा देह प्राप्त करण्यासाठी आणि त्यामध्ये हा सुंदर देह प्राप्त करण्यासाठी किती कष्ट करावे लागतात. या जन्मामध्ये आपण जे जे कर्म करतो त्या कर्मानुसार हा देह तयार होतो. म्हणून यम यम वापी स्मरण भाव, तर मरते वेळी जो भाव आहे त्याप्रमाणे शरीर मिळतं. पण आनंद ह्या 84 कोटी योनी पार करून जर मनुष्य देह प्राप्त केला असेल कोणी, दुर्लभ हो मानुष्य देह हो आणि देहिना क्षण भंगुर. ठीक आहे नाही, जीवनामध्ये हा देह मिळणे अत्यंत दुर्लभ आहे आणि त्यामध्ये हा तो क्षणभंगूर आहे. कधीही नष्ट होऊ शकतो, त्याचा काही भरवसा नाहीये. आणि अशा काळामध्ये तुम्ही काय केलं पाहिजे. त्यामध्ये पण त्यांनी सांगितलं तत्रापि दुर्लभम म्हणणे वैकुंठ प्रिय दर्शन, आणि त्यामध्ये पण भगवंताचं दर्शन होणं अतिशय कठीण आहे. ज्याला भगवंताचं दर्शन झालं त्याला परत ह्या जन्ममृत्यूचे चक्र नाहीये. म्हणून त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. मनामध्ये प्रत्यक्ष डोळ्याने या चर्मचक्षुनं झालं तर मनामध्ये तरी भगवंताचं दर्शन व्हावं असं सांगितलेलं आहे. म्हणून आयुष्य क्षणभंगूर असलं त्याचा भरवसा नाहीये. म्हणून आशा आकांक्षा सोडल्या पाहिजे आपण. आणि जोपर्यंत या शरीरात बळ आहे तोपर्यंत आपण काय केलं पाहिजे, या मृत्यूचा फासा येण्या अगोदर तर आपण मोठं कार्य केलं पाहिजे. आणि ते मोठं कार्य म्हणजे काय आहे, तर वैकुंठ प्रिय दर्शन, भगवंताचं दर्शन घेतलं पाहिजे आणि ते भगवंताचं स्मरण केलं पाहिजे. नाहीतर हे आयुष्य असंच निघून जाईल. म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे की हा पुढे जो प्रसंग बिकट आहे, मृत्यू म्हणजे फार अतिशय बिकट आहे, तो कोणालाही नकोय. आणि पुढच्या ओळीमध्ये ते म्हणतायत, काही थोडे बहुत लाग पाठ, करा भक्ती भाव धरा बळकट, तन मन ध्यान लावून या नीट, जर असेल करणे गोड सेवट गा, जर असेल करणे गोड सेवट गा. तुम्हाला जर शेवट गोड करायचं असेल ना, ठीक आहे नाही, आपण म्हणतो की तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे. तो अभंग त्यामध्ये याचसाठी केला होता अट्टास शेवटचा दिन गोड व्हावा. तर शेवट गोड व्हावा यासाठी आपण अट्टहास केला पाहिजे. तो अट्टहास काय आहे, सोपी गोष्ट आहे. राजा अमरीश यांनी भगवंताला जी प्रार्थना केली तीच प्रार्थना आपल्याला स्मरण करायचं आहे. सवय मन कृष्ण पदारविंदयो, वाचन्सी वैकुंठ गुणानुवर्णने, करो हरेर्मंदिर मार्जनादिषु, श्रुती चकाराच्युत सत्कतोदये, मुकुंदलिंगालय दर्शने दर्शो, तत्प्रत्यगात्र स्पर्शं संगमम्, ग्राणं च तत्पाद सरोज सौरभे, श्रीमत्तुलसारसनाप्तदर्पिते, पादो हरेक्षे पादानुसर्पणे, शिरो ऋषिकेश पदाभिवंदने, कामं च दास्येन तु कामकाम्या, यथोत्तम श्लोक जनाश्रयारती. तर या श्लोकामध्ये हा जो ही जी वरची ओळ आहे, थोडे बहुत लाग पाठ. अहो थोडं तुम्हाला थोडंफार काही करायचं आहे ना, भक्ती नीट करा. हं? करा भक्ती भाव धरा बळकट, बळकट भाव करा. अनेक ठिकाणी लोक ठेवू नका, अनेक ठिकाणी लक्ष विचलित करू नका, एका ठिकाणी करा. आणि त्यामुळे तुमचा शेवट गोड होईल. आणि कसं, तन मन आणि ध्यान लावून नीट करा, व्यवस्थित करा, निश्चयानं करा, एकाग्रतेने करा असं सांगितलेलं आहे. आणि म्हणून इथे हा राजा अमरीशाचा मी जो श्लोक घेतलेला आहे, तर तो म्हणतोय की सवय मन हे म्हणा कृष्ण पदारविंद येऊ, कृष्णाच्या चरणावर लाग. हं?
आणि दुसरं काय सांगितलेलं आहे? वाचांसी वैकुंठ गुणानुवर्णने. याच्या अगोदर आपण पाहिलं वैकुंठ प्रिय दर्शन, आणि आता इथे म्हणले वैकुंठ गुणांवर्णने, आणि त्यांचं प्रिय दर्शन घ्या. त्या दर्शन घेतल्यानंतर काय करायचं? वर्णन करा. वाचन ही तुम्हाला वाचा दिली, आणि त्या वाचन त्यांचं वर्णन करा त्या भगवंताचं. करोर हरेर मंदिर मार्जनादिषु, आणि हाताने त्या मंदिराचं मार्जन करा. श्रुती चकाराच्युत सत्कथोदये, या कानांनी, या श्रुती, श्रुती म्हणजे कान, या कानांनी काय करा? अच्युत सत्कथोदये, अच्युतांची कथेचा उदय होऊ दे. तुमच्या कानामध्ये जाऊ दे ती श्रुती. कान जे आहेत त्यांच्यामध्ये ती कथा ऐका तुम्ही अच्युताची. मुकुंद लिंगालय दर्शने दृशो, आणि मुकुंद, मुक्ती देणारे जे भगवंत आहेत त्यांचं आलय, त्याचं दर्शन, त्यांनी दर्शन घ्या, पहा. आणि पुढे काय करा? तद्भृत्य गात्र स्पर्शंग संगमम, आणि तद्भृत्य त्या भगवंताचे, त्या मुकुंदाचे, मुक्ती देणाऱ्या भगवंताचे जे भृत्य आहेत, सेवक आहेत, दास आहेत, नौकर आहेत, भक्त आहेत, त्यांचे दास म्हणजे भक्त. स्पर्शम अंग संगमे, त्यांच्याशी संगती करा. त्यांच्यासोबत नृत्य करा, त्यांच्यासोबत संवाद साधा, त्यांच्यासोबत राहा. घ्राणम च तदपाद सरोज सौरभे, आणि हे जे तुमचं नाक आहे, फार इकडे तिकडे असा श्वास घेत राहतं, आणि रस्त्यानं ते खायला मागत राहतं. तर त्यासाठी काय करा? तदपाद सरोज सौरभे, भगवंताच्या चरणावर अर्पण केलेली जी आहे तुलसी, श्रीमद तुलसी रसना तदर्पिते, नाकाला त्याच्या भगवंताच्या चरणावर गेलेले फुले, आणि श्रीमद तुलसी जी आहे, तुलसी म्हणजे भगवंताचा महाप्रसाद. प्रत्येक अन्नामध्ये आपण तुलसी टाकलं हे बोल लागत नाही. तर त्याचा तद अर्पिते, त्याचा या जिभेला रसना म्हणजे जिव्हा, त्याने स्वाद घ्या. आणि पुढे पुढे सांगितलं शिरो ऋषिके, हा पुढे करायला, पादो हरे क्षेत्र पादानुशर्पणे, सरपटच जाणे नाही तर जाणे, सरकणे, पुढे जाणे. पादो हरे, हरे म्हणजे हरीचं, भगवंताच्या मंदिरात, क्षेत्र भगवंताचं जे क्षेत्र आहे म्हणजे धामाला पायाने जा, असं सांगितलं. शिरो ऋषिकेश पदाभिवंदने, डोक्यानं त्या ऋषिकेशाचं, इंद्रियांचे स्वामी, इंद्रियाला नियंत्रित करणारे त्यांच्या चरणावर डोकं ठेवा, त्याचा अभिनंदन करा. कामम च दास्ये नुक्तु काम काम्या, आणि तुमच्या ज्या इच्छा आहेत, हं, कामाचं दास्य करू नका तुम्ही, कामनांचं दास्य करू नका तुम्ही. काम काम्य, जे काम्याचेही काम आहे त्या भगवंताचा आश्रय घ्या. येतो उत्तम श्लोक जनाश्रय रती, त्यांचा जर घेतला तर तुमचं कामाचं दमन होईल, असं अमरीश महाराज म्हणतायत. अशी प्रार्थना भगवंताला करतायत. तर तसं आपल्याला जर शेवट गोड करायचं असेल तर असा आश्रय भाव बळकट धरला पाहिजे, भक्ती केली पाहिजे, तन मन ध्यान इथे लावलं पाहिजे, आणि हे केल्याने ते होईल, असं अमरीश महाराजांना वाटतं. आणि पुढे आता तर पुढे विनवितो सकला जना, कर जोडुनी थोर लहाना, दान इतुले द्या मज दिना, मने तुकिया बंधुरा मम नागा, मने तुकिया बंधुरा मम नागा. तर इथे अतिशय दिनवाणी प्रार्थना करतायत खंडोबा, आणि ते म्हणतायत की अहो, मी तुमच्या सगळ्या जणांना विनंती करतोय ना, सगळे म्हणजे त्यामध्ये सांगितलं थोर लहाना, लहान मुलं असू द्या, म्हातारे असू द्या, सगळ्यांना मी विनंती करतोय. तुम्हाला करण्यासाठी अनेक कामं आहेत, तुम्ही व्यस्त आहेत, मला माहित आहे, पण एवढं मला दान द्या तुम्ही. तर काय म्हणा? राम म्हणा. अहो, मुखानं हातानं काम करताय मला माहित आहे हो, पण तुम्ही मुखाने राम राम तरी म्हणा, असं इथे विनंती करतायत या शेवटच्या कडव्यामध्ये. तर आपला जो वेळ आहे 40 मिनिटाचा, त्याच्या 35 मिनिटं झालेले आहेत. तर
तुम्हाला काही विचारायचं असेल विचारू शकता, काही स्पष्ट समजलं तेही सांगू शकता. याच आशयाचा एक अभंग अ, एकनाथ महाराजांचा आहे आणि त्यामध्ये पण त्यांनी वासुदेवच म्हणून सांगितलेलं आहे. तर तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता या अभंगाविषयी किंवा आणखी काही असेल तर.